2009 साली T20, त्याच्यानंतर IPL, त्याच्यानंतर वन डे क्रिकेट, त्याच्यानंतर फर्स्ट क्लास क्रिकेट आणि त्याच्यानंतर 2012 साली डिसेंबरमध्ये टेस्ट मॅचमध्ये पदार्पण. बरोबर. आणि आजपर्यंत 100 टेस्ट मॅच खेळला. ऍब्सोल्युटली. तर 2009 साली जेव्हा तो IPL मध्ये आला तेव्हा आपल्याला कोण सांगितलं असतं ऑस्ट्रेलियावाल्यांना की बाबा हा 100 टेस्ट मॅच खेळू शकेल, तर त्यांनीच आपल्याला उडवून लावलं असतं. 21च्या सुरुवातीला पथिराणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो फिरत 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 महेंद्रसिंग धोनीपर्यंत पोचला. तो आता पोचवला गेला काय झालं आपल्याला कधीच कळणार नाही, पण तो धोनीपर्यंत पोचला. धोनीला त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे असं वाटलं, त्याला तो मलिंगासारखा वाटला. धोनींनी याला हेरलं. तर पंजाब किंग्स आणि KKR. पंजाब किंग्सचा कॅप्टन होता रविचंद्रन अश्विन, KKRचा कॅप्टन होता दिनेश कार्तिक. दोघंही तमिळनाडूचे, दोघंही TNPLचा भाग आणि वरुण चक्रवर्ती TNPLचा स्टार. त्याच्यामुळे दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना त्याला सोडायचं नव्हतं. शेवटी KKRनी हार मानली एका किमतीच्या पुढे आणि 8,40,00,000 पंजाबनी त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. हाय, मी रुजुता आणि माझ्याबरोबर आहे आदित्य. जसं मागच्या भागात आपण बोललो होतो की IPLने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कोणते खेळाडू दिले, म्हणजे IPLमध्ये ते आधी गाजले आणि नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांची कारकीर्द बहरली, अशा खेळाडूंबद्दल आपण बोलतोय. 3 भारतीय खेळाडूंबद्दल आपण यापूर्वी बोललो आहे. आता थोडं सुतोवाच आम्ही तेव्हाही केलं होतं की एक आम्ही यासाठी निवडलेला खेळाडू आहे डेव्हिड वॉर्नर. आणि डेव्हिड वॉर्नर, तुम्हालाही आश्चर्य वाटेल, आत्ता आदित्य जो अक्षरशः IPLमध्ये सर्वाधिक धावा केलेल्या यादीत 5व्या क्रमांकावर आहे. जवळजवळ 6,000 IPLमधल्या धावा पूर्ण झाल्यात. ऑस्ट्रेलियात त्यांनी टेस्ट वन डे T20 अख्खी कारकीर्द गाजवली आहे. तो नेमका IPLची फाइंड म्हणून आपल्या यादीत कसा, हे आपल्याला आधीच स्पष्ट करावं लागेल. नक्कीच स्पष्ट करायला लागेल. आणि कॅप्टन म्हणून, प्लेयर म्हणून, फिल्डर म्हणून, रील स्टार म्हणून त्यांनी IPL वरती अधिराज्य गाजवलं. एक्झॅक्टली. म्हणजे डेव्हिड वॉर्नर आणि IPL हे समीकरण तेव्हापासून आहे. तर 2009 साली पहिल्यांदा तो IPL मध्ये खेळला. तर 2009 साली सुरुवातीला त्याचं ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण झालं होतं लिमिटेड ओव्हर्समध्ये. पण आपण आधीच्याही भागात बघितलं की त्यावेळी अनकॅप्ड इंटरनॅशनल प्लेयर्सना ऑप्शनचा मार्ग पत्करायला लागत नव्हता. त्याच्यामुळे त्याचं आंतरराष्ट्रीय पदार्पण होण्याच्या आधी दिल्ली डेअरडेव्हिल्स नाव होतं तेव्हा दिल्लीच्या टीमचं, त्याचे TS एकर सगळी मॅनेजमेंट बघत होते. त्यांनी डेव्हिड वॉर्नरला आंतरराष्ट्रीय पदार्पण होण्याच्या आधीच हेरलं होतं आणि त्यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या आधीच साईन करून आपल्या गोटात सामील करून घेतलं. त्याच्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर IPL खेळला असला तरी तो IPL मध्ये अनकॅप्ड म्हणूनच साईन झाला होता. एक्झॅक्टली. आणि नुसतं तितकंच नाही, त्याची कारकीर्द, कारण त्यानंतर तो 6 T20 ऑस्ट्रेलियन संघासाठी खेळला, 5 खेळला. एक्झॅक्टली. पण पुन्हा जेव्हा तो IPL मध्ये आला आणि यावेळी आला सनरायझर्स हैदराबादकडनं, तेव्हा त्याची कारकीर्द ही खऱ्या अर्थाने बहरली IPL मध्ये. नाही, पण दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी सुद्धा पहिला सीझन पहिल्यांदाच तो खेळत होता भारतातल्या खेळपट्ट्यांवरती. तो काही खूप छान गेला नाही. बरोबर. पण दुसऱ्या सीझन मध्ये त्याचं 2010 मध्ये शतक आहे KKR विरुद्ध. त्याच्यामुळे त्यांनी आपली छाप सोडायला सुरुवात केली होती. बरोबर. पण तो मॅच्युअर झाला खेळाडू म्हणून, बॅट्समन म्हणून. आणि त्याच्यानंतर जेव्हा तो हैदराबादकडे गेला कॅप्टन म्हणून, तेव्हा त्यांनी 2016 मध्ये त्यांचं विजेतेपद मिळवण्यात जी खूप मोठी भूमिका बजावली. बरोबर. त्याच्यामुळेच त्याचं IPL मध्ये त्याचं स्थान हे खूप वरती गेलं. कारण म्हणजे तो महेंद्रसिंग धोनी असू दे, रोहित शर्मा असू दे, गौतम गंभीर असू दे, असे जे काही थोडे कॅप्टन आहेत ज्या कॅप्टननी आपल्या टीमला IPLचं विजेतेपद मिळवून दिलेलं आहे. बरोबर. शेन वॉर्न असू दे, ॲडम गिलक्रिस्ट असू दे, त्या यादीत डेव्हिड वॉर्नर
जाऊ शकला. एक्झॅक्टली. आणि दुसरी गोष्ट, तो जर का IPL खेळला नसता तर कदाचित ऑस्ट्रेलियानेही त्याला पुढे संधी दिली असती का? बरोबर. हा एक खूप मोठा प्रश्न आहे खरंच. कारण आणि तेही झालं त्याच्या बाबतीत, कारण सुरुवातीला ज्या पद्धतीचं क्रिकेट तो खेळत होता, ज्या पद्धतीची फलंदाजी तो करत होता, सलामीला येऊन ठोकत होता समोरच्या संघांना, त्यामुळे त्याच्यावर शिक्का सुद्धा असाच बसला होता की हा T20चा फलंदाज आहे की काय, असा शिक्का बसला होता. पण त्याच्याच बरोबरीने तो मोठ्या धावसंख्या पण रचत होता. हे कुठेतरी त्याच्या फायद्याचं ठरलं असेल. आणि आव्हान स्वीकारण्याची त्याची वृत्ती, कारण तसं म्हटलं तर ऑस्ट्रेलियासाठी सुद्धा तो प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याच्या पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलाय. आणि प्रत्येक वेळेला त्यांनी आपल्याला मिळालेली संधी ही त्याच्यातला जो एक नेव्हर से डाय ॲटिट्यूड आहे, त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येक संधी ही मराठी भाषेत ग्रॅब केली आहे आणि त्या संधीचं सोनं केलंय. आणि असा हा डेव्हिड वॉर्नर, त्यामुळे आपल्यासाठी IPLचीच फाईंड आहे. कारण IPLमुळे त्याला जी ओळख मिळाली, त्याचा उपयोग त्याला त्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी खेळताना झालाय आणि IPLमध्ये तर झालाच आहे, कारण पहिला कर्णधार सुद्धा तो इकडे झालाय प्रश्नच IPLमध्ये. हो, IPL मध्ये तो कर्णधार झाला. ऑस्ट्रेलियासाठी तो काही कर्णधार नाही होऊ शकत. झाला नाही. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. पण 2009 साली T20, त्याच्यानंतर IPL, त्याच्यानंतर वन डे क्रिकेट, त्याच्यानंतर फर्स्ट क्लास क्रिकेट आणि त्याच्यानंतर 2012 साली डिसेंबरमध्ये टेस्ट मॅच मध्ये पदार्पण. बरोबर. आणि आजपर्यंत 100 टेस्ट मॅच खेळला. ऍब्सोल्युटली. तर 2009 साली जेव्हा तो IPL मध्ये आला तेव्हा आपल्याला कोणी सांगितलं असतं ऑस्ट्रेलियावाल्यांना की बाबा हा 100 टेस्ट मॅच खेळू शकेल, तर त्यांनीच आपल्याला उडवून लावलं असतं. कारण त्यावेळी T20 क्रिकेट म्हणजे मसाला क्रिकेट म्हटलं जायचं आणि त्याच्यामध्ये चांगला खेळतोय म्हणजे तो ऑस्ट्रेलियासाठी टेस्ट खेळेल, हे फार लांबचं होतं. आणि किती म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा किती फलंदाज त्यावेळेला रांगेने उभे होते आणि त्या सगळ्यामध्ये डेव्हिड वॉर्नरला संधी मिळणं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट होती. पण डेव्हिड वॉर्नरने ती मिळवली स्वतः, एवढं मात्र नक्की. ती मिळवली. आणि आता 2024 मध्ये होता. पण बरोबर, 2009 ते 2024 खूप मोठी कारकीर्द आहे. त्याच्यामुळे आता तो T20 वर्ल्ड कपसाठीही तो जवळजवळ निश्चित आहे. IPL जिंकून झालंय, टेस्ट चॅम्पियनशिप जिंकून झाली आहे, वन डे वर्ल्ड कप जिंकून झालाय, T20 वर्ल्ड कप जिंकून झालाय, सगळं जिंकून झालेलं आहे. आणि हे सगळं त्याचं खेळून झालेलं आहे आणि सुरुवात झाली IPL. अगदी नक्की. सो डेव्हिड वॉर्नर आपला पहिला खेळाडू आहे. पण दुसऱ्या ज्या खेळाडूबद्दल मी आता आपल्या या लिस्टमध्ये 2 आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. म्हणजे IPLने त्यांच्या देशात या खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यापूर्वी हेरलं होतं. आणि यापैकी पथिराजा, ज्याच्या महिषा पथिराणा याच्याबद्दल बोलताना त्याला नेमकं चेन्नई सुपर किंग्सने शोधून कसं काढलं? नाही, ती मजेदार गोष्ट आहे. म्हणजे सोशल मीडियाचा पण हात आहे त्याच्यात. एकदम जोरदार. म्हणजे असं म्हणतात की 2021च्या सुरुवातीला पथिराणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो फिरत महेंद्रसिंग धोनीपर्यंत पोचला. तो आता पोचवला गेला, काय झालं आपल्याला कधीच कळणार नाही. पण तो धोनीपर्यंत पोचला. धोनीला त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे असं वाटलं. त्याला तो मलिंगा सारखा वाटला. अर्थात बेबी म्हणजे मलिंगा असू दे, मेंडिस असू दे, बरोबर, यांचा शोध श्रीलंका क्रिकेट गेली 10 वर्ष घेतेय. एक्झॅक्टली. तसे डुप्लिकेट मलिंगा, डुप्लिकेट मेंडिस खूप तयार झाले. पण धोनींनी याला हेरलं. त्याच्यानंतर 2021 सालची जी IPL होती, बरोबर, त्याच्यामध्ये धोनीने त्याला नेट बॉलर म्हणून बोलावलं आणि तो CSK टीम बरोबर तो पूर्ण सीझन तो नेट बॉलर म्हणून तिकडे तो राहिला CSK बरोबर. आणि त्याच्यानंतर सुद्धा तो ऑक्शन मध्ये गेला नाही. मिनी ऑक्शन मध्ये तो CSKच्या टीम बरोबरच 2022 मध्ये राहिला. आणि त्या सीझन मध्ये न्यूझीलंडचा ॲडम मिल्ने म्हणून बॉलर आहे, तो इंजर्ड झाला आणि त्याची रिप्लेसमेंट म्हणून पथिराणाला CSKनी आपल्या टीम मध्ये संधी दिली. एक्झॅक्टली.
आणि त्याच्यानंतर पथिराजाची कामगिरी नेमकी कशी होती? नाही, पथिरानं त्या सीझन मध्ये फक्त 3 मॅच खेळला. बरोबर. पण धोनीची जी बेरकी नजर आहे, धोनीने त्याला 2022च्या सीझनला सांगितलं होतं की पुढच्या सीझनमध्ये तुला भरपूर मॅचेस मिळणार आहेत, फिटनेसवरती लक्ष दे आणि या गोष्टींवरती लक्ष दे. आणि जेव्हा CSK साठी संधी मिळाली तेव्हा श्रीलंकन क्रिकेटलाही साक्षात्कार झाला की या खेळाडूमध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे तो आधी CSK साठी खेळला आणि मग तो श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय टीमसाठी खेळला. तो श्रीलंकेसाठी आधी अंडर-19 क्रिकेट खेळला होता. बरोबर. पण श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय टीमसाठी खेळण्याच्या आधी तो CSK साठी खेळला होता. आणि 2023चा सीझन त्यांनी गाजवला आणि शेवटच्या षटकांमध्ये जे मलिंगा करायचा, जे आता बुमरा करतो, ते पथिराणाने करून दाखवलं. एक्झॅक्टली. आणि अशा प्रकारे म्हणजे जर कर्णधार खेळाडूंच्या शोधात असेल आणि त्याची नजर जर इतकी तीक्ष्ण असेल तर त्यातनं पथिराणासारखा खेळाडू समोर येतो, हे आपल्याला या उदाहरणातनं सुद्धा दिसतं. कारण सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ तो बघून त्या खेळाडूचा शोध घेतला जाणं, त्याला पुरेशी संधी देणं आणि त्याचा योग्य वापर करून घेणं. महेंद्रसिंग धोनीने हे काही खेळाडूंच्या बाबतीत भारतीय संघात पण केलं होतं, तेच चेन्नईच्या संघात केलं. आणि त्यानंतर फक्त चेन्नई संघालाच नाही तर श्रीलंकेला सुद्धा एक तेज गोलंदाज पथिराणाच्या रूपात मिळाला. नाही, प्रश्नच नाही. त्याच्यामुळे श्रीलंकेच्या टीमची गोलंदाजी सुद्धा आता धारदार वाटते. कारण शेवटच्या 4-5 षटकांमध्ये जर का पथिराणा गोलंदाजी करणार असेल तर त्याला षटकार चौकार मारणं जसं मलिंगा बुमराला, कारण शेवटी ॲक्शन जी मलिंगाची होती त्याच्या बऱ्याच जवळ जाणारी पथिराणाची असल्यामुळे त्याला हाणामारी करणं अतिशय अवघड आहे. आणि वर त्यांच्यामध्ये ती एक अचूकता आहे गोलंदाजीत की ज्यामुळे कोणताही फटका समोरच्या दिशेने तुम्हाला या गोलंदाजांना मारणं कठीण जातं, जो की हार्ड हिटिंग बॅट्समन प्रयत्न करत असतो शेवटच्या षटकात. आणि शेवटी असंही होतं की या ज्या टीम्स असतात, म्हणजे या मोठ्या टीम्स ज्यांनी यशस्वी झालेल्या आहेत त्या त्यांना ऑफ सीझन मध्ये सुद्धा जो हवा तो सपोर्ट देतात. त्याच्यामुळे 2022 ते 2023 या काळात पथिराणाच्या गोलंदाजीवरती बरंच काम केलं गेलं. त्याच्यानंतर त्याला अचूकतेवरती भर द्यायला सांगण्यात अजूनही म्हणजे धोनीची त्यावेळेची पण स्टेटमेंट्स आहेत की श्रीलंकन क्रिकेटनी पथिराणाचा वापर हा सांभाळून करावा, कारण त्याला त्यांनी आत्ताच तो मिळालेला आहे, त्याची बॉडी तयार नाही. तर जर का तुम्ही त्याला वन डे, T20, टेस्ट मॅचेस असा तुम्ही त्याच्यावरती भडीमार केला तर त्याचं शरीर त्याचा भार घेऊ शकणार नाही, लवकर ब्रेकडाऊन होतील. तर त्याला काळजीपूर्वक वापरा असा धोनीने त्यांना काळजीपूर्वक सल्ला श्रीलंकन क्रिकेटसाठी आणि कदाचित थोडा CSK साठी पण आहे पण दिला असावा. पण ते 22 ते 23 मध्ये त्याच्यावरती बरंच काम झालं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला 23 मध्ये दिसला. अजूनही तो फिनिश प्रोडक्ट नाहीये पण जवळ जातोय. एक्झॅक्टली. तर असा हा पथिराणा जो आधी चेन्नई सुपर किंग्सला गवसला आणि त्यानंतर श्रीलंकन क्रिकेट संघाला सुद्धा गवसला. आता यानंतर ज्या खेळाडूबद्दल आपल्याला बोलायचंय, 2020 मध्ये आपण त्याला भारतीय क्रिकेट संघात सुद्धा खेळताना बघितलंय. पण त्याची सुरुवात IPL मध्ये ज्या पद्धतीने झाली की मोठ्या खेळाडूंसाठी बोली लागलेल्या आपण आतापर्यंत बघितलंय. पण असा वरुण चक्रवर्ती कोण होता ज्याच्यावर 2 संघ बोली लावत होते आणि ती शेवटी कोटींच्या घरात उड्डाणं गेली आणि शेवटी त्याला 8,40,00,000 विकत घेतलं गेलं. नाही, वरुण चक्रवर्ती म्हणजे IPL ऑक्शन आणि मिस्ट्री स्पिनर्स यांचं ना एकदम भयंकर आकर्षण आहे. कारण म्हणजे ही जी कॅटेगरी आहे मिस्ट्री स्पिनर, बरोबर, ती अतिशय दुर्मिळ आहे. तर वरुण चक्रवर्ती हा IPLचा फाइंड आपण आता म्हणतोय तरी त्याचा पहिला स्पॉट जो झाला होता तो तमिळनाडू प्रीमियर लीग बऱ्यापैकी चांगल्या लेवलला खेळली जाते. तर तिकडे त्यांनी दाखवलं होतं आणि बऱ्याच जणांना त्याची गोलंदाजी खेळताना खूप अडचणी येत होत्या. त्याच्यामुळे त्यावेळी त्या TNPL मध्ये KKR टीमसाठी AR श्रीकांत म्हणून एक ॲनलिस्ट होते, ते TNPL मध्ये होते. त्यांनी वरुण चक्रवर्तीची नोट काढून ठेवली होती. बरोबर. आणि त्यांनी KKRच्या मॅनेजमेंटला सांगितलं होतं की पुढच्या ऑप्शनमध्ये आपण याला घेणं आवश्यक आहे, कारण हा मिस्ट्री स्पिनर आहे आणि
ज्याची गोलंदाजी खेळताना फलंदाजांना त्रास होतोय. तर भारतात काही फार गोष्टी सिक्रेट राहत नाहीत आणि तो TNPL मध्ये खेळत होता, ज्या स्पर्धेत बाकीचेही संघ खेळत होते, बाकीच्याही अॅनलिस्ट होते. त्याच्यामुळे जेव्हा मिनी ऑक्शन आलं तेव्हा तू म्हणालीस की 8,40,00,000 2 संघ, बरोबर, पण 5 संघांनी त्याच्यासाठी बिड केलं. आणि शेवटी त्या स्पर्धेत कोण होतं त्याला घेण्याच्या, तर पंजाब किंग्स. ते मिनी ऑक्शन मध्ये नेहमीच ते त्यांच्यासाठी मिनी ऑक्शन नसतंच, त्यांच्यासाठी प्रत्येक ऑप्शन हे फुल ऑप्शन असतं, कारण ते भरपूर जणांना सोडतात. आणि समोर होतं नेसवाडी आहे जातीने त्याच्यात म्हणजे गुंतलेले असतात लिलावाच्या वेळेला. तर पंजाब किंग्स आणि KKR. पंजाब किंग्सचा कॅप्टन होता रविचंद्रन अश्विन, KKRचा कॅप्टन होता दिनेश कार्तिक. दोघंही तमिळनाडूचे, दोघंही TNPLचा भाग आणि वरुण चक्रवर्ती TNPLचा स्टार. त्याच्यामुळे दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना त्याला सोडायचं नव्हतं. शेवटी KKRनी हार मानली एका किमतीच्या पुढे आणि 8,40,00,000 पंजाबनी त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. एक्झॅक्टली. आणि पंजाबमध्ये आल्यानंतर म्हणजे तो सीझन त्याचा थोडाफार मग त्याला 3 सामने खेळता आले पहिल्या हंगामात. तो पुरेसा त्या हंगामात खेळूही नाही शकला IPL मध्ये. पण म्हणता म्हणता 2020 उजाडलं आणि 2020 मध्ये वरुण चक्रवर्तीने IPL ला आणि त्याच्या संघाला आधी दाखवून दिलं की तो काय चीज आहे. आणि त्याच वेळेला, आणि जसं तू सुरुवातीपासून म्हणतोयस, मिस्ट्री स्पिनर आणि त्या फिरकी गोलंदाजाच्या शोधात भारतीय संघ सुद्धा होता. आणि T20 संघाची दारं 2020 मध्ये भारतीय संघाची दारं वरुण चक्रवर्तीसाठी उघडली गेली. नाही, बरोबर आहे. पण पंजाब किंग्ससाठी पहिला सीझन खराब गेल्यानंतर पंजाब किंग्सनी त्यांच्या ख्यातीप्रमाणे त्याला सोडून दिलं. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी लगेच त्याला KKRनी 4 कोटीमध्ये स्वतःकडे घेतलं. कारण त्यांना माहिती होतं की एका सीझन वरती प्लेयर डिफाईन होत नाही. आणि हाच फरक असतो. म्हणजे आता KKR 2 टायटल जिंकले, CSK 5 जिंकले, मुंबई 5 जिंकले. ते लोक एखाद्या खेळाडूला घेतलं तर पूर्ण संधी दिल्याशिवाय बाहेर काढत नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी वरुण चक्रवर्तीला घेतलं आणि तिकडे वरुण चक्रवर्ती चमकला. आणि त्याच्यानंतर त्याची, कारण भारतीय संघाचा नंतर दुबई अबुधाबीमध्ये वर्ल्ड कप होता T20, बरोबर. तर त्याच्यासाठी वरुण चक्रवर्तीला त्यांनी संधी द्यायचं ठरवलं. कारण तू जो म्हणालीस तो मिस्ट्री फॅक्टर. एक्झॅक्टली. आणि त्या वरुण चक्रवर्तीने त्यानंतर भारतीय संघापर्यंत मजल मारली. पण त्याची सुरुवात जी झाली होती ती तामिळनाडू लीग पासून, तिथून IPL आणि IPL नंतर राष्ट्रीय संघ. आणि त्याच्यानंतर तो मिस्ट्री त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चालली नाही. त्याच्यामुळे तो परत IPL आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आला. डोमेस्टिकमध्येही तो 5 दिवसाचं म्हणजे 4 दिवसाचं क्रिकेट किंवा रणजी क्रिकेट खेळत नाही. तो तिकडेही मर्यादित षटकांचेच सामने खेळतो. पण आता यावेळी त्याला IPL मध्ये बघताना असं वाटतंय की त्यांनी फिटनेसवरती, फिल्डिंगवरती बऱ्यापैकी काम केलंय. आधी त्याच्याकडे फक्त मिस्ट्री स्पिन होता. फिल्डिंगमध्येही तो अतिशय वाईट या सदरातच मोडणारा होता. पण आता त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढे जर का त्याच्यासाठी 1 किंवा 2 सीझन, आता काही असं होणार नाहीये की त्याच्या मिस्ट्रीमुळे त्याला पटकन भारतीय संघामध्ये परत स्थान मिळेल. बरोबर. त्याच्यामुळे आता त्याला विकेटच्या जोरावरती आणि कामगिरीच्या जोरावरतीच परत कमबॅकचा विचार करता येईल. सो मागच्या 2 भागांमध्ये IPLने राष्ट्रीय क्रिकेटला दिलेले काही खेळाडू आपण बघितले. आज त्यापैकी 3 खेळाडूंची आपण चर्चा केली. पथी राणा, डेव्हिड वॉर्नर आणि वरुण चक्रवर्ती यांच्याबद्दल आपण बोललो. आणखी काही खेळाडू जर तुमच्या मनात आले असतील तर आम्हाला अवश्य कळवा, खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर तसं लिहा. आणि कोणत्या इतर खेळाडूंबद्दल आणि IPL विषयी इतर काय गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील ते सुद्धा आम्हाला अवश्य सांगा. पण तुर्तास सध्या आम्ही इथेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.